नमस्कार माझे मित्रमैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे नर्सिंग ऑफिसर आरती या यूट्यूब चॅनलवरती. तर आज नवीन व्हॅकन्सी निघालेली आहे. नवोदय विद्यालय समिती या ठिकाणी व्हॅकन्सी निघालेली आहे. ही व्हॅकन्सी आहे पटनाला, म्हणजे बिहार साईडला आहे ती. तर ह्याच्यामध्ये नाही का इम्पॉर्टंट आहे टीचर आणि स्टाफ नर्स यांच्यासाठी व्हॅकन्सी निघालेली आहे. ही व्हॅकन्सी नाही का डेट निघालेली आहे 8/5/2026ला. 8/5/2026ला निघालेली आहे आणि 15/5/2026पर्यंत आहे. म्हणजे याची लास्ट डेट 15/5/2026 आहे. तर ह्याच्यामध्ये ह्यांनी नोटिफिकेशन टाकली होती 8/5/2026ला. त्याच्यानंतर त्यांनी इन्व्हाइट ॲप्लिकेशन पण टाकलं होतं. म्हणजे लास्ट डेट आहे स्टार्टिंग आणि लास्ट डेट 8/5/2026 आणि 15/5/2026 आहे. ह्याच्यानंतर त्यांनी नाही का हे डेट वाईज टाकलेले आहेत. आता आपण ह्याच्यामध्ये बघूयात पोस्ट कोणत्या कोणत्या आहेत, कोणत्या ब्लॉकसाठी कोणते पोस्ट निघालेले आहेत. नवोदय विद्यालय समितीमध्ये नाही का ह्यांनी 2026 आणि 27च्या नुसार PGT, TGT आणि स्टाफ नर्स ह्यांच्यासाठी वॅकन्सी टाकलेले आहेत. हे पोस्ट आहेत अवेलेबल एवढे एम्प्लॉयसाठी. याच्यामध्ये नाही का 29 पोस्ट काढलेले आहेत टोटल. तर आपण ते बघूयात कोणते कोणते पोस्ट आहेत. PGT हिंदी, इंग्लिश, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोलॉजी, हिस्ट्री, जिओग्राफिक, इकॉनॉमिक्स, कॉमर्स आणि कॅम्प्युटर सायन्स. नंतर बेंगॉल फिजिकल एज्युकेशन, हिंदी, इंग्लिश, मॅथ, सायन्स, कॅम्प्युटर सायन्स, स्पेशल एज्युकेशन, हॉस्पिटल, आर्ट्स, म्युझिक, लायब्ररी, फिजिकल एज्युकेशन मेल आणि फिमेल, लँग्वेज 3rdमध्ये बेंगॉल आणि उर्दू. आणि विशेष म्हणजे आपलं आहे स्टाफ नर्स, ह्याच्यासाठी पण व्हॅकन्सी निघालेली आहे. तर आपण ते बघूयात. आणि ह्याच्यामध्ये नाही का एक्झाम नाही, ह्याच्यामध्ये मेरिट लिस्ट वगैरे काहीच नाही, फक्त इंटरव्ह्यू आहे, वॉक इन इंटरव्ह्यू आहे. इंटरव्ह्यूची डेट दिलेली आहे 21-23 हे 2 तारीख दिलेलं आहे. 21 ते 23 तारखेपर्यंत तुम्ही जाऊन इंटरव्ह्यू देऊ शकता. ह्या ठिकाणी ॲड्रेस दिलेला आहे, वेबसाईट दिलेल्या आहेत. या ठिकाणी जाऊन आपण इंटरव्ह्यू देऊ शकतो. बिहार, झारखंड आणि वेस्टर्न बेंगॉल ह्या ठिकाणी इंटरव्ह्यू आहेत. आता आपण ह्यांच्या रिक्वायरमेंटनुसार कॉन्ट्रॅक्ट टीचर्स आहेत ना, त्यांचे पर मंथला किती सॅलरी आहे ते चेक करणार आहोत. PGTSला नाही का 35,750 पासून तर 42,250पर्यंत आहे. TGT अँड लायब्ररीयनसाठी 34,100, 225 आणि 40,000पर्यंत पेमेंट आहे. स्टाफ नर्सला पण 34,000 ते 40,000पर्यंत पेमेंट आहे. आणि ह्याच्यामध्ये नाही का एज ग्रुप दिलेले आहे. तर PGT आणि TGTला नाही का ह्यांच्या फिमेलमध्ये मॅक्झिमम 50 इयरपर्यंत आहे याच्यामध्ये. आणि NVSमध्ये नाही का हे यांच्यामध्ये 65 हे लिमिट आहे त्यांची टीचरच्या ह्याच्यात. आणि फिमेल स्टाफसाठी नाही का फक्त 35 इयरपर्यंत आहे. म्हणजे ह्या वर्षापर्यंत आपण फॉर्म भरू शकतो आणि इंटरव्ह्यू देऊ शकतो. आता आपण ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन बघणार आहोत. ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की ही वेबसाईट आहे, ह्या वेबसाईटवरती जाऊन आपण चेक करू शकतो नोटिफिकेशन. आणि ह्या ठिकाणी आपण जाऊन नाही का त्यांना अप्लाय पण करू शकतो. आणि आपली युजर ID हे 1 टाईम यूज करता येते आपल्याला. ID, पासवर्ड वगैरे सगळं बनवून घ्यायचं याच्यामध्ये. याच्यामध्ये नाही का आपल्याला एवढी काही डिटेल इन्फॉर्मेशन नाहीत. फक्त मेन म्हणजे काय आहे, आपल्याला तिथे फिजिकल प्रेझेंट राहून इंटरव्ह्यू द्यायचा आहे 21 ते 23 तारखेच्या आतमध्ये, जूनमध्ये. आणि ह्या ॲड्रेसवरती जाऊन इंटरव्ह्यू द्यायचा आहे. आता आपण ह्याच्यामध्ये नाही का त्यांनी शेड्यूल सांगितलेलं आहे पटना रिजनचं, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे काय नाही ते. तर आपण आपल्या स्टाफ नर्सचं बघणार आहोत फक्त. पण स्टाफ नर्सला काय क्वालिफिकेशन दिलेलं आहे ह्या ठिकाणी आपण हे चेक करणार आहोत. आपण ते बघूयात आता. या ठिकाणी स्टाफ नर्सला नाही का आपल्याला काय सांगितलेलं आहे, BSc नर्सिंग ही कंप्लीट पाहिजे आपल्याला. आणि या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन पाहिजे. जर रेग्युलर कोर्समध्ये आपण BSc नर्सिंग केलेली आहे त्याचं पण आपलं रजिस्ट्रेशन, नर्सिंग काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन पाहिजे. पोस्ट BScचं पण असलं तरी चालते. आणि इथे नाही का RNM आणि GNMचं पण आहे. या ठिकाणी नाही का 2 वर्षाचा म्हणजे 2.5 वर्षाचा आपल्याला एक्सपिरियन्स सांगितलेला आहे, मॅक्झिमम 50 बेडचा. आणि या ठिकाणी वर्किंग नॉलेजमध्ये हिंदी, इंग्लिश
नॉलेज असलेलं पाहिजे, एक्सपिरियन्स चांगला पाहिजे ह्यांचा. आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला स्टाफ नर्सला पण सांगितलेलं आहे 35 वर्षापर्यंत आपण फॉर्म भरू शकतो. तर अशा पद्धतीने आपल्या नाही का नवोदय विद्यालय समितीचा आजचा आपले नोटिफिकेशन आपण बघितलेलं आहे. ह्या नोटिफिकेशनमध्ये मी तुम्हाला पूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये सांगितलेलं आहे की वॅकेन्सी कोणासाठी आहे, कशासाठी आहे ते सगळं. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि धन्यवाद.